जेवण झाल्यावर छातीत जळजळ होते, ढेकर येतात, तोंडाला आंबट चव येते, कधी कधी पोट फुगल्यासारखे वाटते. हे कधीतरी झाले तर चालते, पण जर वारंवार होत असेल तर हे नॉर्मल नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत शांतपणे समजून घेणार आहोत ऍसिडिटी नेमकी का होते, आपण रोज कोणत्या चुका करतो आणि घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने ऍसिडिटी कशी कमी करता येईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. सर्वात आधी जाणून घेऊया ऍसिडिटी म्हणजे नेमकं काय. आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी नैसर्गिक आम्ल तयार होतं. हे आम्ल योग्य प्रमाणात असेल तर पचन नीट होतं, पण जेव्हा हे आम्ल जास्त प्रमाणात तयार होतं किंवा चुकीच्या वेळी तयार होतं तेव्हा पोटात जळजळ, छातीत दुखणं आणि अस्वस्थपणा जाणवतो. यालाच आपण ऍसिडिटी म्हणतो. रोजच्या 5 कोणत्या चुका आपण करतो? पहिली चूक, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेणे. आपल्यापैकी अनेकांची सकाळ चहा किंवा कॉफी शिवाय सुरूच होत नाही, पण रिकाम्या पोटी चहा कॉफी घेतली तर पोटातील आम्ल अचानकपणे वाढतं आणि परिणामी ऍसिडिटी होते. आयुर्वेदानुसार रिकाम्या पोटी उष्ण पदार्थ पित्त वाढवतात. दुसरी चूक, जेवणाची वेळ ठरलेली नसणे. कधी दुपारी लवकर जेवणे, कधी उशिरा जेवणे, कधी कधी रात्री भरपूर जेवण करणे. लक्षात ठेवा, आपल्या पोटाला शिस्त हवी असते. वेळेवर जेवण नसेल तर पचन बिघडतं आणि ऍसिडिटी वाढते. तिसरी चूक, फार तिखट किंवा तळलेलं अन्न खाणं. कधी कधी खूप तिखट किंवा तेलकट तसेच बाहेरचं फास्ट फूड हे सगळं आपल्या पोटाला पचवणं जड जातं. कधीतरी हे सगळं चालू शकतं, पण रोज असेल तर ऍसिडिटी हमखास होणार. चौथी चूक, चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे. खूप लोक जेवण झाल्यावरती एकदम भरपूर पाणी पितात. यामुळे काय होतं तर पचन रस डायल्यूट होतो आणि त्यामुळे पचन नीट होत नाही आणि मग ऍसिडिटी वाढते. पाचवी चूक, स्ट्रेस. हा फक्त मनावर नाही तर थेट पोटावर परिणाम करतो. सततचा ताण आणि अपुरी झोप यामुळे आपली पचनसंस्था कमजोर होते आणि ऍसिडिटी वाढते. इथपर्यंत व्हिडिओ ऐकताना हे माझ्या बरोबर पण होतंय असं तुम्हाला वाटत असेल तर एक लाईक नक्की मला द्या. तुमचा एक लाईक मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. आता पाहूया ऍसिडिटीवर सोपे घरगुती उपाय. पहिला उपाय, सकाळी उठल्यावर लगेचच चहा घेण्याऐवजी कोमट पाणी घ्या. हवं असल्यास जिऱ्याचं पाणी किंवा कोमट पाण्यामध्ये थोडंसं मध घालून देखील तुम्ही घेऊ शकता. दुसरा उपाय, जेवणाची शिस्त लावून घ्या. दररोज जवळजवळ एकाच वेळेला जेवणाचा प्रयत्न करा. खूप पोटभर खाण्याऐवजी थोडं थोडं पचायला सोपं असं अन्न घ्या. तिसरा उपाय, पोटाला थंडावा देणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. जसे की दही, ताक, भाताची पेज. हे सगळे पदार्थ पोटाला थंडावा देतात आणि आम्लता देखील कमी करतात. चौथा उपाय, जेवणानंतर शतपावली करा. जेवण झाल्यावर लगेचच झोपू नका. कमीत कमी 5 ते 10 मिनिटं शतपावली करा, जी पचनासाठी खूप उपयोगी ठरते. पाचवा आणि शेवटचा उपाय म्हणजे वेळेवर झोपत जा. रात्री वेळेवर झोपणं म्हणजे आपलं मन शांत होतं आणि मन शांत असणं ऍसिडिटीवर औषधासारखं काम करतं. जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही काय टाळाल? तर बघा, ऍसिडिटी असेल तर बाहेरचं फार तिखट, तेलकट अजिबात खाऊ नका. रिकाम्या पोटी चहा कॉफी घेऊ नका. रात्री उशिरा जेवण करणं टाळण्याचा प्रयत्न करा. ऍसिडिटी ही छोटी वाटणारी समस्या आहे, पण जर दुर्लक्ष केलं तर पुढे मोठा त्रास देखील होऊ शकतो. तुम्हाला ऍसिडिटी कधी जास्त होते, सकाळी की रात्री? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या घरगुती आरोग्यदायी व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.